एम धनीराम ढोलकिया. खूप पैसे आहेत माझ्याकडे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. सर गुड मॉर्निंग. वेलकम सर, वेलकम. आहा, जेवणाचा सुगंध येतोय. सर अटलांटिकाच्या आईस फॅक्टरीच्या डीलचे पेपर आहेत. अग्रीमेंटवर सह्या पाहिजेत. हे घे अजून घे. केल्या मी सिग्नेचर. सर तुमचा नाश्ता. सर मिस्टर लिनचा तुम्हाला कॉल आला. सुखाने स्विमिंग सुद्धा करायला नाही देत. काय आता? जा बघू. सर 11 वाजता फॉरेन डेलिगेट्स बरोबर तुमची मीटिंग आहे बीजिंग मध्ये नूडल्स फॅक्टरी लावण्याच्या तुमच्या प्रपोजलवर. 1 वाजता तुम्हाला अम्युजमेंट पार्कच्या इनॉग्रेशन साठी जायचंय. 5 वाजता आपल्या नव्या फॅक्टरीच्या उद्घाटनासाठी मेयर येणार आहेत. आहा, फुगे. साहेब हे खेळणं तुम्ही घेणार का? मला फुगे पाहिजे. धनी सरांवर अटॅक. चला आपल्याला त्यांना वाचवायला हवं. अरे मी तर फुगे विकत होतो. सोडा त्याला, तो फुगेवाला आहे. अरे माझे फुगे. हे बघा सर तर उडतायत. गार्ड्स त्यांना वाचवा. अरे वा, मला तर खूप मज्जा येतेय. आय एम धनी. खूप पैसे आहेत माझ्याकडे. भाचा चेक साइन करायचे. एवढे? अजूनही आहे. हा कसला बिझनेस आहे? सुखाने खाऊ नाही शकत, टीव्ही नाही बघू शकत. स्विमिंग करून टेनिस खेळून किती महिने झाले मला. काय करणार बाळा, बिझनेस तर असाच असतो. हे धनीराम ढोलकिया. खूप पैसे आहेत माझ्याकडे, पण माझ्याकडे स्वतःसाठीच वेळ नाहीये. 5 मिनिटं आरामात बसून कार्टून सुद्धा नाही बघू शकत. बाबांनाच बघ, यांच्यापेक्षा मोठं कार्टून दुसरं कुठलंच नाहीये. किती बोलतोस तू, जरा गप्प बस. सेक्रेटरी, मला सुट्टी पाहिजे. वेकेशन प्लॅन कर आत्ता. खूप पैसे आहेत माझ्याकडे. शुअर सर. सर डिसेंबर मधल्या डेट्स फ्री आहेत. व्हेरी गुड. न्यू इयर बाहेर गावीच साजरं करीन. ओके नोटेड. 31 डिसेंबर 2033. कुठे जायला आवडेल? 2033 पर्यंत असंच काम करत राहिलो ना तर वर जायची पाळी येईल. त्याला जायचं. आज नाही तर उद्या तुला वर जावंच लागणार आहे भाचा. आणि नंतर मग सगळी संपत्ती माझी होणार. हा काय वेडेपणा आहे?
अरे यार वेडेपणा नाहीये, तुला आठवण करून देतोय की आज साफसफाईची जबाबदारी तुझी आणि पोपटची आहे. आम्ही बाजारातून सामान घेऊन येईपर्यंत संपूर्ण घराचं डस्टिंग झालं पाहिजे. चल माझ्या भावा सुरू करूया. लेट होतोय, जरा लवकर चल. तयार आहे का? हो आम्ही तयार आहोत. त्याची कार पंक्चर करून टाका. मग आपल्याला संधी मिळताच धनीराम ढोलक याला किडनॅप करू. हो नो. अरे हे काय झालं काय झालं? साहेब? पंक्चर झालंय. अं, अं, टेन्शन घेऊ नका साहेब, मी आत्ता ठीक करतो. Thank you, sir. तो पहा धनी, मी ड्रायव्हरला बेशुद्ध करतो आणि त्यानंतर गार्डचा बंदोबस्त करून टाकू. हो. चला या गार्डचा बंदोबस्त करूया. कोण आहात तुम्ही? कुठे चाललायस? काय करताय? आम्ही तुला किडनॅप करायला आलो आहेत. घेऊन चला याला. सोडा मला, सोडा. ते बघ, ते हनीला किडनॅप करतायत. पण हा इथे काय करतोय? आपण तर ह्याला घरी सोडून आलेलो ना. हा गाढव आपलं ऐकत नाही आणि मग कुठलं तरी नवीन संकट उभं राहतं. हा? आपल्याला त्याला वाचवायला हवं. सोडा त्याला. आम्ही त्याला किडनॅप करत आहोत आणि तुम्ही बोलता त्याला सोडून द्या. आता तुला दाखवतो. तो बघा सोन्याचा पक्षी. कुठे? अरे दादू असा बघतोयस काय? चल पळ गाढवा. आय एम धनी, खूप पैसे आहेत माझ्याकडे. कोण आहेस तू? वेळ लागलाय बहुतेक तुला. चल पळ इकडनं. सर जरा इथे या. हे घ्या. जोरदार चल स्कूटर चालू कर. आणि कोण होते ते लोक? आणि तर तू आहेस ना गाढवा? मला सांग किडनॅपर्स कोण होते? आय एम धनी,
खूप पैसे आहेत माझ्याकडे. अरे यार हा कुणाचा सूट पण घातलाय जीव म्हणताय कुणाचा? हा माझा सूट आहे. पॅरिसहून मागवलाय. खूप पैसे आहेत माझ्याकडे. तुझे साठवलेले सगळे पैसे एकत्र केले तरी ते 500 रुपये नाही होणार हनी. हे सारखं सारखं मला हनी हनी करून का बोलवतायत? मला वाटतं यांना मी कोणीतरी दुसराच वाटतोय. तुला घराची साफसफाई करायला थांबवलं होतं ना, इथे काय करतोयस तू? हो ते मी जरा थकलो होतो म्हणून इथे 5 स्टार हॉटेल मध्ये एक मॉकटेल प्यायला आलो होतो. भरपूर पैसे आहेत माझ्याकडे. मॉकटेल मोसंबीचा रस पिणाऱ्या, तुला मॉकटेलचं स्पेलिंग तरी माहितीये का? डोकं फिरलंय बहुतेक याच. डोकं फिरायची पाळी आलीये साफसफाई करता करता. काय फालतू नोकरांसारखं आयुष्य झालंय ना आपलं. घरचं काम करून कोणी कधी नोकर नाही होत, कळलं काय? अच्छू. पण जर का आपण श्रीमंत असतो तर किती मज्जा आली असती ना. भरपूर सारे नोकर चाकर असते. काही काम करावं लागलं नसतं. मोठ्या मोठ्या गाड्या, महागातले सूट्स. अरे मी हे काय बघतोय? हा तर माझ्यासारखाच आहे. मी नुसतं बोललो आणि मला सूट मिळाला सुद्धा. पण मी तिकडे कसं काय उभा आहे? हा इथे समोर आरसा कोणी ठेवलाय? मला बघू तरी जरा. हॅलो. तू माझ्यासारखाच दिसतोस. आता हे काय नवीन प्रकरण आहे? आय एम धनी. खूप पैसे आहेत माझ्याकडे. हो पण नाव काय आहे तुझं? धनीराम नाम आहे माझं. खूप मोठा बिझनेसमॅन आहे मी. परदेशात सुद्धा नाव आहे माझं. धनीराम हे काय नाव झालं? श्रीमंत लोकांची नावं सिंघानिया, ओबेरॉय अशी असतात. अच्छा आता लक्षात आलं, तू इतका श्रीमंत आहेस म्हणूनच ते तुला किडनॅप करत होते. हो कारण भरपूर पैसे आहेत त्याच्याकडे. हुबेहूब माझ्यासारखा दिसतो. जर याला धनी बनवून घरी पाठवलं तर काही दिवस आरामात मजा करू शकतो. तो तर नेहमी ज्याच्याविषयी सांगत असतो. तू तोच बिझनेसमन धनीराम आहे का, ज्याचे फोटो रोज पेपरात छापले जातात? हो आणि श्रीमंत तर तुम्ही बनू शकता. बस तुमच्या या मित्राला धनी बनावं लागेल. मी 10 लाख रुपये देईन. होय, पैशाचे भुकेले नाही होत आम्ही. आम्ही जसे बी आहोत चांगले आहोत, कळलं काय? प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या. मी खुश नाहीये. खूप पैसे आहेत माझ्याकडे पण शांतता नाहीये. मला एका ब्रेकची गरज आहे. प्लीज 2 आठवड्यांसाठी धनी बनून माझ्या घरी जा. म्हणजे मला 2 आठवड्यांसाठी आराम करता येईल. होय. खूप पैसे आहेत माझ्याकडे. ओके. अरे काय ओके, याचा कितीतरी स्टाफ असेल, नोकर चाकर असतील, नातेवाईक असतील. एका मिनिटात पकडला जाशील तू. नाही पकडला जाणार. सगळे मला धनीच समजतील. हे बघ, आय एम धनी. खूप पैसे आहेत माझ्याकडे. अरे वा, झालं की मग काम. असं काम नाही होणार. घरातले सगळे लोक, मीटिंग, ऑफिस, स्टाफ, तुझ्या इतक्या सगळ्या अपॉइंटमेंट सगळं कसं मॅनेज मी होणार? सगळ्यांची नावं आणि कामं सगळं सांगीन. घर आणि ऑफिस बद्दल हा? सगळं काही समजावून टाकीन. हा? ओके. नोट ओके. हे नाही छपायचं तुझ्याने, कळलं काय? मला आराम करायचा हक्क सुद्धा नाहीये का? 24 तास मशीन सारखा नुसता काम करत असतो. 2033 पर्यंत मला सुट्टी नाही मिळू शकत. प्लीज फक्त 2 आठवडे मला माझ्या हिशोबाने जगू दे ना. रडू नको, मी तुझी मदत करीन. धनी, आम्हाला तुझी मदत करावीशी वाटते, पण हनी तिकडे गेला तर सगळी गडबड करून ठेवेल. गाढव आहे त्यो, कळलं काय? नाही करणार तो गडबड, कारण आपण पण त्याच्यासोबत जाऊया. धनी जग तुझ्या मनाप्रमाणे 2 आठवडे. थँक्यू व्हेरी मच. मी तुमचे हे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. चला आता आपल्याला तयार व्हायला हवं. हम्म.